दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी 181 जणांना घेऊन जाणारे जेजू एअरलाइन्सचं विमान कोसळून आग लागली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या अपघातात विमानातील केवळ 2च व्यक्ती वाचल्या आहेत. इतर सर्वांचा या अपघातात होरपळून मृत्यू झाला आहे. दक्षिण कोरियाच्या इतिहासातील हा सर्वात प्राणघातक विमान अपघातापैकी एक अपघात मानला जात आहे. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थायलंडमधील बँकॉक येथून निघालेले बोईंग 737-800 जेट हे विमान धावपट्टीवरून घसरले. विमानाचं लँडिंग करत असताना लँडिंग गिअर उघडले नसल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी 9:07 हे विमान मुआन विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत होते. विमान धावपट्टीवर उतरलं असतानाही विमानाचे लँडिंग गिअर उघडले नाही. त्यामुळे विमानावरील पायलटचं नियंत्रण हरवून हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. हे विमान एका कॉन्क्रीटच्या भिंतीला धडकून आगीचा भडका उडाला. सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओमधून आगीचा हा थरार स्पष्टपणे दिसून येतो. विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर अवघ्या 10 सेकंदात विमान कॉन्क्रीटच्या भिंतीवर आदळलं आणि पुढच्या क्षणात आगीचा भडका उडाला. या विमानात 175 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स होते. यातील 173 प्रवासी दक्षिण कोरियाचे होते तर 2 थाई नागरिक होते. या अपघातात 179 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचं मानलं जात आहे. या अपघातात केवळ 2 वाचल्याची माहिती असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जे 2 वाचले आहेत त्यात एक प्रवासी आणि एक क्रू मेंबर आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत एकूण 85 जणांचा मृत्यू झाल्याचं कन्फर्म करण्यात आलं आहे. यात 46 महिला आणि 39 पुरुष असल्याची माहिती दिली आहे. तर अद्याप बेपत्ता झालेल्यांचे मृतदेह शोधून बाहेर काढण्याचं काम बचाव दलाकडून केलं जात आहे.